अहिल्यानगर जिल्ह्यात दरोडा आणि जबरी चोरीच्या घटना रोखण्यासाठी सुरू असलेल्या दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून 2 गावठी कट्टे, 4 जिवंत काडतुसे, 2 लक्झरी कार, मोबाईल, लोखंडी टॉमी आणि मिरची पावडर असा एकूण 32,19,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दरोडा आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला नियमित दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले। 21 ऑगस्ट 2026 रोजी हे पथक MIDC पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना MIDC ते शेंडी बायपास रोडवरील गुरुदत्त मित्र मंडळ लवणवाडी पाटीजवळील कच्च्या रस्त्याच्या आडोशाला 5 जण 2 काळ्या रंगाच्या वाहनांसह दरोड्याच्या तयारीत थांबले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता 2 काळ्या रंगाच्या 4 चाकी वाहनांजवळ 5 जण संशयास्पदरित्या आढळून आले। समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये शाहरुख रज्जाक शेख, इम्रान अनवर पठाण, तंजीम नदीम शेख, फिरोज चांद शेख आणि रेहान रौफ शेख यांचा समावेश आहे। पंचांसमक्ष केलेल्या अंगझडतीत पोलिसांनी 2 गावठी कट्टे, 4 जिवंत काडतुसे, लोखंडी टॉमी, मिरची पावडर, 6 मोबाईल, काळ्या रंगाची हुंडाई क्रेटा आणि टाटा हॅरियर या 2 कार असा एकूण 32,19,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांच्या चौकशीत शाहरुख रज्जाक शेख आणि इम्रान अनवर पठाण हे सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय। शाहरुख शेख याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर, नारायणगाव, लोणी, नगर तालुका, शिर्डी कॅम्प आणि कोपरगाव पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, शस्त्र कायदा आणि खुनाच्या प्रयत्नांसह विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। इम्रान पठाण याच्याविरुद्धही कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीसह शस्त्र कायदा आणि इतर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल झालेत।